महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज। ताज्या बातम्या, मनोरंजन आणि व्हायरल बातम्यांसाठी यूथ महाराष्ट्र न्यूज चॅनल आजच सबस्क्राइब करा। आगामी गणपती विसर्जन आणि ईद ए मिलादच्या मिरवणूक त्या अनुषंगाने पनवेल शहर व खांदेश्वर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये आगामी हा रूट मार्च घेत आहोत। या रूट मार्चच्याद्वारे आम्हाला हा संदेश द्यायचा आहे की आमचं पोलीस फोर्स हा सर्व दृष्टीने तयार आहे। त्यामुळे येणारे जे गणपती विसर्जन जे आहे ते येणाऱ्या गणपती विसर्जनामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे, ईद ए मिलादमध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित राखणे हा आमचा मुख्य उद्देश आहे। त्या अनुषंगाने हा रूट मार्च काढण्यात आलेला आहे आणि या रूट मार्चच्या अनुषंगाने मी सर्व जनतेला हे आवाहन देखील करतो की येणारं गणपती विसर्जन आपण शांततेने गणपती विसर्जन मिरवणूक साजरी करावी, तसेच ईद ए मिलाद मिरवणूक साजरी करावी। 3 पोलीस स्टेशनचे साधारणतः 20 अधिकारी आणि 125 कर्मचारी या रूट मार्चमध्ये आहेत। तसेच आमच्या 7 ते 8 पोलीस व्हेकल या देखील या रूट मार्चमध्ये आहेत। महाराष्ट्र, महाराष्ट्राचा बुलंद आवाज।